महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देवे नमः. मन लावून ऐकावी, ध्यानात ठेवावी. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगाची अधिष्ठात्री, सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी. आटपाट नगर होतं. नगराचा एक राजा होता. त्याचे नाव होतं भद्रशवा. तो दयाळू होता, शूर, प्रजादक्ष होता. देवा ब्राह्मणांना, साधू संतांना सुखावीत होता, आनंद देत होता. राजाच्या राणीचं नाव होतं सुरचंद्रिका. होतं नाव चांगलं, पण स्वभावात अहंकार. मागील जन्मी ती एका वेश्याची पत्नी होती. तिचं आणि नवऱ्याशी भांडण होई. भांडणाने वैतागली, रागानं घराबाहेर पडली. चालत होती अनमानी रानातून. तिथं तिला दिसल्या सुवासिनी. त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत. ते तिनं पाहिलं. त्यांच्यासोबत तिनंही ते व्रत केलं. दुःख विसरली, दरिद्री गेली, परिस्थिती सुधारली, देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला. पण भाग्य उजळलं. भद्रशवा राजाशी तिचा विवाह झाला. ऐश्वर्यात लोळू लागली. गर्वानं ती फुगली. गरिबांना विसरली. तोऱ्या ताठ्यात फुगली. दासीवर रागवली. एकदा काय झालं, देवीच्या मनात आलं, राणीला आपण भेटावं, मागच्या जन्मीची आठवण घ्यावी, ओळखते की नाही ते बघावं. राणी राजवाड्यात सुखाने राहत होती. राजाही कौतुक करी तिचे लाड पुरवी. त्या दोघांना पुढे 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. कन्येचं नाव होतं शांबाला. एके दिवशी काय झालं, देवीनं म्हातारीचं रूप घेतलं. फाटकं वस्त्र नेसली, माथी मळवट फासला, हाती काठी घेतली. काठी टेकीत राणीला भेटायला आली. तिनं आरोळी दिली. अरे, आहे का कोणी घरात? कुणी घास घेईल का? दासी बाहेर आली, म्हणाली. दारात दिसली. तिनं विचारले, कोण गं तू? आलीस कुठून? काय काम काढलं आहे? तुझं नाव काय? गाव कोणतं? तुला हवंय काय? मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली. माझं नाव कमला. द्वारकेहून आले ग. राणीला भेटायचंय. कुठे आहे ग राणी? दासी म्हणाली. राणीसाहेब महलात आहेत. सख्यांशी गप्पा मारतायत. त्यांना सांगितलं तर त्या माझ्यावर रागवतील. तुला ग त्या कशा भेटणार? काय तुझा हा अवतार? तुला पाहून माझ्यावर ओरडतील, उनं बोलतील. त्यांच्या सख्याही तुला हसतील. तू जरा आडोशाला बैस. मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना. म्हातारी रागवली, मनोमनी संतापली. तुझी राणी पैशाला भाळले, माणुसकी विसरली, दरिद्री मेली, आज झाली राणी, पण देवीला विसरली. माझ्यामुळेच ना. मीच तिला व्रत सांगितलं देवीचं. तिनं ते व्रत केले. आता राणीपदावर बसली. देवीची आठवणही राहिली नाही. गर्व झालाय संपत्तीचा. पैशाची धुंदी आली. गोरगरिबांची पर्वा नाही. थोरा मोठ्याच्या मुली, त्या तिच्या मैत्रिणी. म्हातारी गरीब आणि भिकारीण. तिला कोण विचारतंय? पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. तेव्हाच तिचे डोळे उघडतील. जाते मी. दासी घाबरली. तिनं म्हातारीला पाणी दिलं. हात जोडून म्हणाली, ते व्रत मला सांगाल? मी ते नेमाने करीन. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही. त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. म्हातारी उठली, काठी टेकीत निघाली. तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली. कळवळून म्हणाली, आजी रागवू नका. चुकली माझी आई. तिच्या वतीनं मी क्षमा मागते. कृपा करा. दिलेला शाप मागे घ्या. पाया पडते तुमच्या. म्हातारीला मुलीची दया आली. म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला. मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार. तोच राणी माडीवरून खाली आली. दाराशी येते तर म्हातारी दिसली. राणी ओरडली, ए थेरडे, कशाला ग आलीस? जा इथून. उठ म्हणते ना. जातेस की नाही? दुसरे घर नाही दिसले तुला? म्हातारीने संतापाने गरागरा डोळे फिरवले. कपाळावर आट्या पसरल्या. ती तडक घराबाहेर पडली. दासीनं लक्ष्मी व्रत केलं. तिची स्थिती सुधारली. दासी पण गेलं. संसार सुखाचा झाला. पुढं मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी शांबानेने लक्ष्मी व्रतास सुरुवात केली. सगळे नेम धर्म पाळले. 4ही गुरुवार तिने ते व्रत केले. शेवटच्या गुरुवारी
यथासांग उद्यापन झालं. सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर याच्याशी शांबालेचा विवाह झाला. राजवैभवातील शांबालेला राजवैभव मिळाले. हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव. सुखासमाधानानं संसार चालू होता. भद्रशवा सुरचंद्रिका राणीचं मात्र भाग्य फिरले. शत्रूने राज्यावर चाल केली. भद्रशवाचे राज्य लुबाडले. सुरचंद्रिकेचं राणीपद गेलं. भद्रशवाला वाईट वाटलं. पूर्वीचे दिवस आठवले. रानावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते. भद्रशवाला कन्येला भेटावंसं वाटलं. तो एकटाच निघाला. चालून चालून दमला. नदीकाठावर विश्रांतीसाठी थांबला. नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रशवाला पाहिलं. घाईघाईनं ती राजवाड्यात गेली. राजाला सांगितलं. मालाधरानं आमाण पाठवली आणायला व रथ पाठवला. सासऱ्याला घरी आणलं. सन्मानानं नवी वस्त्र व कंठी हार दिला. शांबाला वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसांनी राजाला वाटलं आता आपण परत जावं. जावयाला तसं सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. जावयाने मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवला. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती आनंदली. घाईनं तिनं झाकण काढलं. आत बघते तर काय, तिला कोळशेत दिसले. सुरचंद्रिकेने कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवऱ्याला सांगितलं. ते ऐकून तोही चकित झाला. दुःख पाठलाग करीत होतं. दरिद्री सरत नव्हती. चिंतेचे सावट पसरले होते. काळजीचा वणवा भडकतच होता. सुरचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता. एके दिवशी तिला मुलीला भेटावं, डोळे भरून पाहावं वाटलं. नशिबाचे भोग भोगायचेच आहेत. सुरचंद्रिका घरून निघाली. मुलीच्या सासरी पोचली. तो दिवस गुरुवारचा होता. नदी तीरावर जरा वेळ बसली. दमली होती. त्याच वेळी दासी नदीवर आली. तिनं राणीच्या आईला ओळखलं. घाईनं ती महिला महालात गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आली. नदी किनारी बसले. खूप दमलेली दिसली. तिला आणायला कुणीतरी पाठवा. शांबालेने सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून महालात आली. आईला पाहता शांबालेने आनंदाने मिठी मारली. मुलीचे वैभव पाहून तिचे मन तृप्त झाले. तोंडून शब्द फुटेना. आईनं स्नान केलं. मुलीनं तिला पैठणी दिली. सोन्या मोत्याचे दागिने दिले. आईचं रूप अधिकच खुललं. दुपारची वेळ झाली. शांबालेने भक्तिभावाने महालक्ष्मीची पूजा केली. आरती झाली. धूप दीपांचा वास दरवळला. शांबालेचा कडकडीत उपास होता. भोजनाची तयारी झाली. तिनं आईला जेवायला बोलवलं. सुरचंद्रिका पाठावर येऊन बसली. पण ती एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, क्षमा, मी देखील तुझ्यासोबत उपास करीन. श्यामा म्हणाली, ठीक आहे. मार्गशीर्ष महिना होता. मुलीचं 4ही गुरुवार व्रत केलं. ते आईनं पाहिलं. तीही उपास करू लागली. देवीच्या भक्तिभावाने प्रार्थना करत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोचवायला शांबाला सोबत गेली. 4 दिवसांनी शांबाला निघाली. मालाधर राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला. त्यात मीठ भरले. तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारत मारत वेळ कसा जात होता त्याचंही भान तिला नव्हतं. मालाधराने विचारलं, माहेरहून काय आणलंस? शांबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालाधराने उत्सुकतेने झाकण काढलं. त्यात त्याला काय दिसले? मिठाचे खडे. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस? इथे मीठ मिळत नाही का? मीठ मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्रतीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं. पण आज शांबालेच्या सांगण्यातली खोच राजानं हेरली. तो विचारात गुंगला. श्यामा म्हणाली, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठानेच. मीठ नसलेला पदार्थ अळणी आणि बेचव असतो. ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं. त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही घ्यावे. मालाधर राजा निश्चयाने उठला. त्यानं आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले. त्यांना बोलवून घेतलं. भद्रशवाला काय झालं कळलं नाही. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला. भद्रशवाने अनुमती दिली. मालाधराने मुख्य सेनापतीला तात्काळ भेटायस बोलवलं. सेनापती आले. त्यांनी मालाधराला वंदन केलं. आज्ञा करावी महाराज. तो म्हणाला,
भद्रशवाचे राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकाच्या हातात हंड्यातील मिठाचा एक एक खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली. दुसरे दिवशी सोबत सेना घेऊन बेसावध शत्रूवर चाल केली. शत्रूंच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मालाधराचे सैन्य बेफाम लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालाधराच्या सैन्यानंच शत्रूचा फडशा पाडला. अपूर्व विजय मिळवला. भद्रशवाचे राज्य पुन्हा मिळाले मालाधराला व शांबालेला. ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब सांगितली. सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळाली. ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली. त्यात सोन्या मोत्याच्या मोहरा, बरीच नाणी होती आणि शस्त्राचा साठाही होता. मालाधरानं भद्रशवात सूर्यचंद्रिकाला राणीला घेऊन यायला सांगितलं. तो आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं होतं. तो होता गुरुवारचा दिवस. शांबालेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली. आरती झाली. धूपदीपांचा सुगंध दरवळला. तिनं व तिच्या आईनं उपास केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पंचपक्वान्नाचं जेवण केलं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस, मंगलमुहूर्ताचा दिवस. मालाधरानं भद्रशवाचे राज्य त्याच्या स्वाधीन केलं. त्यानं या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात आले. सूर्यचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मीचा वसा घेतला. तो आजन्म पाळला. घरची स्थिती सुधारली. राजाचे 7 पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले. त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. दुःखाचे वादळ सरले. अशी साठा उताराची कहाणी. उत्तरी सफळ संपूर्ण. सर्वांनी देवीला वंदन करावं. त्याचं घर सदैव आनंदित राहावं अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री महालक्ष्मी.